देवाभाऊ जे बोलतात ते करून दाखवतात। सोलापूरच्या विकासाला नवी दिशा देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी। सोलापूर शहरांमध्ये दुहेरी पाईपलाईनसाठी 892 कोटी रुपयांचा निधी देणारे देवाभाऊ, सोलापुरात विमान सेवा सुरू करणारे देवाभाऊ, IT पार्क उभे करणारे देवाभाऊ, लाडक्या बहिणींचे देवाभाऊ येतायत आपल्या सोलापूर शहरात। हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा। आपल्या देवाभाऊंची सोलापुरात भव्य जाहीर सभा हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर। चला तर मग नव्या पर्वाचे साक्षीदार होऊया। 10 तारखेला सर्वजण हजर राहूया। रस्ते, ड्रेनेज, पाणी अशा विकासासाठी प्रभाग क्रमांक 11 मध्ये 12 कोटी रुपयाची कामे मंजूर करण्यात आली आहेत। यातील 9 कोटी रुपयांची कामे सध्या सुरू आहेत। भविष्यातही प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी भरघोस निधी आणण्यात येईल। या आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि देवेंद्र कोटे यांच्या अभिवचनाने नागरिकांची मने जिंकली। प्रभाग क्रमांक 11 मधील राजीव नगर येथील नागरिकांच्या प्रचंड प्रतिसादात सभा झाली। लिंगायत समाजाचे प्राबल्य असलेल्या भागात झालेल्या या सभेतून आमदार कल्याण शेट्टी आणि आमदार देवेंद्र कोटे यांनी परिसरातील नागरिकांची मने जिंकली। यावेळी व्यासपीठावर आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोटे, गुरुशांत उत्तरगावकर, उमेदवार युवराज सरवदे, शारदाबाई रामपुरे, मीनाक्षी कडगंची, अजय पोन्नम, राजकुमार हंचाटे, प्रकाश महंता, गणेश चौरे आदी उपस्थित होते। आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी याप्रसंगी कानडी भाषेत नागरिकांशी संवाद साधला। आमदार देवेंद्र कोटे यांनी प्रभाग क्रमांक 11 सह शहर मतदारसंघात मोठा विकास केला आहे। सोलापूर शहरात विमानसेवा, IT पार्क, समांतर जलवाहिनी, समतोल पाणी पुरवठ्यासाठी 892 कोटी रुपयाच्या योजनेतील मंजुरी अशा अनेक विकासात्मक कामे झाले आहेत। भविष्यातही अनेक विकास कामे होणार आहेत। त्यामुळे प्रभाग क्रमांक 11 सह सोलापूरकरांनी भाजपच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावे असे आवाहन सचिन कल्याण शेट्टी यांनी केले। ಇವರು ಮಂದಿ ಕಿಶದ ತೋಳದೆ ಗೊತ್ತದು ಕೊಡೋದೇನು ಗೊತ್ತಿಲ್ಲ। ತಾಯಿದಾಗ ತಂದೆಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ಕೊಟ್ಟುದು ಎಂದು ವಾಯ ಹೋಗಲ್ಲ। ಇದು ನಮ್ಮ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳ ಕಲ್ಪನಾ ಅದ। ಇದು ಲಾಡ್ಕಿ ಬಹಣ ಕೊಟ್ಟರು पण ಲಾಡ್ಕಿ ಸರ್ಕಾರ ತಂದು ನೀವು ನೋಡ್ರಿ ಹೋದ ಸಲದಪೇಕ್ಷ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಮತದ ಸೀಟ್ ನಮ್ಗೆ ಯಾವ ಗೊತ್ತು ಲಾಡ್ಕಿ ಬಹಣಗಳು ಯಾರ ಬೆನ್ನಿಗೆ ನಿಂತಗಾಳೆ। ಅದರಿಂದ ನಿಮ್ಮ ಆಶೀರ್ವಾದ ವಾಯ ಹೋಗಲ್ಲ, ಕೆಲಸ ಮಾಡೋ ಬಂದದ। ಈಗ ನೋಡಿ ಯುವರಾಜನ ನಮ್ಮ ರಾಮಪುರ ತಾಯಿ ಅವರ, ನಮ್ದು ಕಡಗಂಚಿ ಅವ್ರ, ನಮ್ದು ಅಜಯ್ ಪೊನ್ನಮ್ಮ ಅವರ, ಇವ್ರೆಲ್ಲರೂ ಇಂದು ದೇವೇಂದ್ರ ಸನಿ ಅವರು, ವಿಜಯ ಮಾಲಕ ಸನಿ ಅವರು, ನಾ ಸ್ವತಃ ಇದ್ದ ಬಡದಾಡ ತಗೊಳ್ಳೋ ಕೆಲಸ ಮಾಡೋ ಬಂದೆವು। ಈಗ ಬಹಳ ಮಂದಿ ಹೇಳುವುದ್ರು ಇವಾಗ ಮುಂದಿನವ್ರಿಗೆ ನಮ್ಮ ಲಿಂಗಾಯತ ಸಮಾಜದವರು ಅವ್ರ ನಮ್ಗೊಂದು ಕೊಡುವಂತಾಗ ಲಿಂಗಾಯತ ಸಮಾಜ ಇರಲಿ, ಸಾಳಿ ಸಮಾಜ ಇರಲಿ, ಎಲ್ಲ ಈ ಶಹರದ ಅನೇಕ ಪ್ರಮುಖ ಸಮಾಜಗಳು ವಿಚಾರವಂತರು ಬಂದವು। ಈ ಊರ ಸಲಕ್ಕೆ ಯಾರು ಚಲೋ ಮಾಡ್ಯಾರ ಆ ವಿಚಾರ ಮಾಡೋ ಬಂದದ। मतदान ಮಾಡೋದ್ರ ತಪ್ಪದ್ರಿ। ನಮ್ಮ ಜಾತಿ ಅದು ನಮ್ದು ಅರೆ ಬಾಬಾ ಜಾತಿ ಅದು ಇದು ठीक है निर्धार ಮಾಡು, मतदान ಮಾಡಾಗ ಮುಂದಿನ ಪಿಡಿ ಸಲಕ ಮಕ್ಕಳ ಭವಿಷ್ಯ ಸಲಕ ಈ ಊರ ಸಲಕ ಚಲೋ ಮಾಡೋ ಸಲಕ ಈ ದಿನ ಊರ್ ನೀರು ಬೇಕಾಗಿತ್ತು। ಬಟನ್ ಮೇಲೆ ಹೂವಿನ ಮೇಲೆ ಬಟನ್ ಒತ್ತಬೇಕಾಗ್ತದೆ। ಇದು ವಿಮಾನ ನಡೆದ ಈಗ 4 ಹೊಂಟಾವ 8 ಬರ್ಬೇಕಾದಾಗ ನೀವು ಹೂವಿನ ಮೇಲೆ ಬಟನ್ ಒತ್ತಬೇಕಾಗ್ತದೆ। MIDC 50 ಕೋಟಿ ಕೊಟ್ಟರು, ಇನ್ನೇನು ನವೀನ ಉದ್ಯೋಗದಂತೆ ಬರ್ಬೇಕಾಗ್ತಾವ, ಹೂವಿನ ಮೇಲೆ ಬಟನ್ ಒತ್ತಬೇಕಾಗ್ತದೆ। IT ಪಾರ್ಕ್ ಮಂಜೂರಾಯಿತು, ಆ IT ಪಾರ್ಕ್ ಶುರುವಾಗಿ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಮುಂಬೈ ಪುಣೆ ಹೋಗೋಪೇಕ್ಷಾ ಇಲ್ಲಿ ಸೋಲಾಪುರಕ್ಕೆ ಹೋಗಿ 10 ಹೊಂಡು ಕೆಲ್ಸಿಗೆ ಹೋಗಿ ಸಂಜಿಗೆ ಉಳ್ಳುಕ್ ಮನೆಗೆ ಬಂದು ಸಂಜಿಗೆ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಮಕ್ಕೋಬೇಕು ಹಿಂಗೆ ಅನ್ಸೋದು ಗೊತ್ತಿತ್ತು। ಅಂದ್ರೆ ಹೂವಿನ ಮೇಲೆ ಬಟನ್ ಒತ್ತಬೇಕಾಗ್ತದೆ। ನಿಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೂ ಇಷ್ಟ ಹೇಳ್ತದೆ, ಯಾರು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ ಅವ್ರಿಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ಕೊಡ್ರಿ। आमदार देवेंद्र कोटे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे शहर मध्य विधानसभा मतदारसंघात 147 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे। यातील कोट्यावधी रुपयाची कामे प्रगतीपथावर आहेत। काँग्रेसच्या तत्कालीन आमदार प्रणित शिंदे यांच्या 15 वर्षा काळात देखील इतका निधी मिळाला नाही। खासदार प्रणित शिंदे यांनी प्रभाग क्रमांक 11 मध्ये 90 लाख रुपयाचा तरी निधी दिला आहे का, असा सवाल आमदार देवेंद्र कोटे यांनी केला। आज इतके लाडक्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत। मुख्यमंत्री देवाभाऊंनी सांगितलं की 1500 रुपये आम्ही तुम्हाला चालू करू। आमदारकीला योजना चालू केली, पैसे खात्यात पाठवले,
त्यावेळेस हेच काँग्रेसचे लोक प्रचार करायचे की लाडकी बहीण चालणार नाही, लाडकी बहीण बंद पडेल. परंतु आज वर्ष झाले लाडक्या बहिणीची योजना चालू आहे. उद्याच्या मकर संक्रांतीच्या आधी 2 महिन्याचे 3,000 रुपये सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. मी आमदार झाल्यानंतर ना या भागासाठी जी काही निधी मागितली ती राजकुमार हंसाटे सरांनी मागितली आणि त्यांच्या शब्दाला मान ठेवून मी एकही रुपया या ठिकाणी कमी पडू दिलेला नाहीये. 15 वर्ष प्रणिती शिंदेना तिकडचे रस्ते करणे शक्य झाले नाही, परंतु मुख्यमंत्री साहेबांनी माझ्या एका वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 56 कोटी रुपयाचे रस्ते त्या अक्कलकोट रोडच्या एमआयडीसीला मंजूर केले आणि पुढच्या 1 वर्षाच्या आत त्या ठिकाणी त्या एमआयडीसीतले सगळे रस्ते पूर्ण होणार आहेत. आपण संघटित झालो तर अंगणातील तुळस आणि देवघरातील कळस सुरक्षित राहणार आहे. MIM सारख्या पक्षाला डोक्यावर बसून घेणे आपल्याला परवडणार नाही. त्यामुळे मतदारांनी भाजपच्या चारही प्रचंड त्यामुळे मतदारांनी भाजपच्या चारही उमेदवारांना प्रचंड मोठ्या मताधिकाने निवडून द्यावे असे आवाहन आमदार कोटे यांनी केले. लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.